हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? गरमागरम फुलक्यासोबत आजची रेसिपी फणसची भाजी कशी बनवली चला बघूया। सुरुवातीला फणसचे छोटे छोटे पीस करून घेतले। त्यानंतर उकळल्या पाण्यामध्ये हळद घालून फणस उकडवायला ठेवले। फणस उकळलं की एका चाळणीमध्ये काढून घेतलं। त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घेतले। तेल गरम झालं की तेजपान, कर्ण फूल, शेंगदाणे आणि बेसिक मसाले घालून कांदे सुद्धा घातले। ते छान परतले की त्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि तीळ हे घालून व्यवस्थित परतले। ते झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घेतलं। त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडासा तेल ॲड केला। तेल गरम झालं की उकळलेले फणस तळायला घेतलं। ते छान ब्राऊन होतपर्यंत तळून घेतलं। तळून झाली की एका प्लेटमध्ये काढून घेतले। चला तर मंडळी, आपले फणससुद्धा तळून रेडी झालेले आहेत। आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला वाटण तो घालून छान शिजू द्यायचा आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्टसुद्धा घालून शिजू दिलं। बरं का मंडळी, मसाला जितका छान शिजेल ना तितकी भाजीसुद्धा सुंदर होणार आहे। काही वेळ मसाला शिजायसाठी झाकून ठेवलं होतं। उघडून बघते तर काय, मसाला खूप सुंदर शिजलेला होता। त्यानंतर बेसिक मसाले घातले। तिखट, हळद, धनिया पावडर, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ सर्व जिन्नस एकत्र होऊ दिलं। त्यानंतर मसाल्याच्या मिक्सर पॉटमध्ये टमाटरसुद्धा घातले। त्यांना बारीक करून मसाल्यामध्ये घातले। थोडा वेळ झाकून ठेवलं तर मसाला छान शिजलेला होता। त्यामध्ये फटाफट फणस घेतला आणि ते घालून मिक्स केलं। काय मग रेडी झाली आपली फणसची भाजी। त्यानंतर कस्तुरी मेथी आणि मस्त कोथिंबीर घालून रेडी आहे आपली फणसची भाजी। काय गरमागरम फुलकी घेतले आणि फणसच्या भाजीसोबत सर्व केले। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजेच काय तर माझे बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर जाईल। थँक्यू।